कष्ट का कोई साहिल नहीं होता, हर कीमती चीज के कोई लायक नहीं होता। अरे ये तो सावित्रीबाई फुले की मेहरबानी है, वरना हम औरतों को यहाँ आने का अधिकार नहीं होता, वरना हम औरतों को यहाँ आने का अधिकार नहीं होता। क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांना माझा शतशत कोटी प्रणाम। माझं नाव रंजना अशोक शिंगाडे आहे, मी रियल क्रिएटिव्ह आर्ट फाउंडेशनची अध्यक्षिका आहे। नागपूरमध्ये पहिल्यांदाच आपल्या समोर एक महानाट्य क्रांतीज्योत सावित्रीबाई फुलेचं महानाट्य सादर करण्यात येत आहे। दिनांक 2 जुलै 2026, वेळ सायंकाळी 6 वाजता कविवीर्य सभागृह सूरज भट सभागृहामध्ये। तर मला सर्वांना आमच्या कलाकारांची विनंती करते आहे की सर्वांनी हे नाटक बघायला आहे। मी छोटासा प्रयास केला आहे, ज्या व्यक्तीने आपल्यासाठी म्हणजे महत्वाचं म्हणजे स्त्रियांसाठी पहिली शाळा उघडली आणि त्याने आपले संपूर्ण आयुष्य आपल्यावर हे केलेलं आहे, ते सर्वांना हंबल रिक्वेस्ट आहे की त्यांनी 2 जुलै सायंकाळी 6 वाजता कविवीर्य सूरज भट सभागृहामध्ये आवर्जून या आणि या महानाट्याचा आम्हाला म्हणजे माझी आणि माझी सर्व टीम आहे जे नवोदित कलाकार आहेत आणि ते रात्रदिवस मेहनत करत आहेत, तर त्यांचा उत्साह वाढवा आणि आपले जे पॅरेंट्स लोक आहेत त्यांनी पण आपल्या मुलांना हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा प्रवास दाखवा, कारण की त्यांना म्हणजे आपण शिक्षण घेत आहे, इझिली घेत आहे, पण त्या शिक्षणामागे सावित्रीबाईचं किती योगदान होतं, किती त्यांनी कष्ट झेलले, ते कुठेतरी त्यांना समजेल आणि ते तेवढंच प्राधान्य मग शिक्षणाला पण देतील। नमस्कार। नमस्कार मंडळी, मी मिलिंद धोटकर। महानाट्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महानाट्यात मी ज्योतिराव फुले यांचे पुत्र यशवंतराव ज्योतिराव फुले याची भूमिका साकार करतोय। येणाऱ्या 2 जुलै 2026 रोजी नागपूर येथील सुरेश भट सभागृहात सायंकाळी 6 वाजता महानाट्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे आपल्या समोर सादर होत आहे। माझी आपण सर्वांना विनंती आहे की आपण सहपरिवार सहकुटुंब आपल्या सर्व लहान मुलांसह मुलींसह सुरेश भट सभागृहात अवश्य यावे आणि या महानाट्याचा आनंद घ्यावा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं आयुष्य कसं होतं, त्यांचं जीवन कसं होतं, त्यांनी स्त्री शिक्षणासाठी काय संघर्ष केला याची संपूर्ण कथा आपल्या समोर सादर होणार आहे। ही कथा आपण सर्वांनी पाहावी, याचा आनंद घ्यावा आणि या संघर्षाची कथा आपल्या सर्व लोकांना, सर्व मित्रमंडळींना आणि अख्ख्या जगाला सांगावी, हे माझी विनंती आहे। हे आपल्या सर्वांना आव्हान आहे की आपण अवश्य यावं। धन्यवाद। जय भीम। मी शैलेश गोळगाठे। या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या नाट्यामध्ये मी बालज्योती याची भूमिका निभवत आहे। ही भूमिका मला निभवताना खूप माहिती कळवायला लागली व हे भूमिका मी माहिती काढता काढता खूप गोष्टी मला कळली, त्यांच्या जीवनाबद्दल कळलं, कसं त्यांनी आपल्या समाजासाठी व स्त्रीसाठी सगळ्यांसाठी जे कष्ट केले आहेत ते कळले। तर माझी हीच विनंती आहे की तुम्ही हे नाट्य जरूर पाहावे व सहभागी व्हावे, सगळे फॅमिलीला सहभागी करावे, स्वतः व्हावे आणि माझी भूमिका याबद्दल मला कळवावे। तर मी ही भूमिका मिळण्याबद्दल रंजना शिंगाडे या मॅमचं आभार मानतो की मला हे भूमिका दिली आणि ह्या महानाट्यामध्ये सहभागी केले। धन्यवाद। जय भीम। जय भीम। माझं नाव आशिष योगेश बनसोड। रियल क्रिएटिव्ह आर्ट फाउंडेशन या संस्थेमध्ये मी सहसचिव या पदावर कार्यरत आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे महानाट्य आम्ही आपल्यासोबत सादर करणार आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे महानाट्य 2 जुलै 2026 ला कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये संध्याकाळी 6 वाजता आपल्यासोबत प्रस्तुत होणार आहे। तर माझी आपल्या सर्वांना अशी विनंती आहे की तुम्ही आणि तुमच्या परिवारासह तुमचे मुलं मुली आणि इतर आजूबाजूच्या लोकांना घेऊन तुम्ही ते महानाट्य पाहायला या, कारण त्यामध्ये तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई यांनी शिक्षणासाठी केलेलं कार्य आणि स्त्रियांसाठी शाळा उघडून त्यांना सुशिक्षित करण्यासाठी त्यांचं किती मोठं योगदान आहे हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। तर
माझं तुम्हा सर्वांना असं आव्हान आहे, अशी विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहून आमचे हे केलेले कार्य याला सफल करावं आणि तुम्ही आम्ही हे महानाट्य आवर्जून पाहावं. जय हिंद. नमस्कार, मी विदर्भ कलाकार दिव्या राऊत. मी क्रांतीबाई ज्योती सावित्री फुले यांच्या महानाटकामध्ये आणि आपल्या फरार मॅडम यांचा रोल करत आहे. आणि मला आपले रंजनाताई सिंगाळे यांनी जे इथे येण्यास इन्व्हाइट केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते. आणि खरंच या नाटकाबद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे खूप सुंदर नाटक आहे. आम्ही गेल्या 1 महिन्यापासून खूप मेहनत घेत आहोत, खूप प्रयत्न करत आहोत का हा नाटक खूप चांगला यशस्वी झालं पाहिजे. आणि खरं तर यशस्वी होण्याचे आम्हाला चान्सेस पण दिसत आहे. पण आम्हाला हेच म्हणायचं की तुमच्याकडून आम्हाला काहीतरी प्रतिसाद मिळावं हीच आमची इच्छा आहे. नमस्कार, माझे नाव प्रांजल छत्रबाई केदार आहे. मी या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महानाट्यात बाल सावित्रीबाई फुले यांची भूमिका करीत आहे. मला या नाटकात काम करून खूप छान वाटत आहे. मी या नाटकात खूप नवीन नवीन गोष्ट बघत आहे. हे नाटक 2 जुलै 2026 ला सुरेश भट सभागृह सायंकाळी 6 वाजता आहे. मी रंजना सिंगाडे मॅमचा खूप खूप आभार मानते. नमस्कार, मी मोहन दिनकर पात्रीकर. अभिनय क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आहो. नागपूरच्या बहुतेक रंगभूमीवरती मी काम केलेलं आहे. येणाऱ्या 2 तारखेला सुरेश भट सभागृहामध्ये सायंकाळी 6 वाजता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या महानाट्याचा प्रयोग आम्हाला करायला मिळत आहे. आणि अजून आनंदाची गोष्ट म्हणजे ज्योतिबा फुले यांच्या वडिलांची भूमिका म्हणजे गोविंदरावाची भूमिका मला करायला मिळत आहे. याचा अत्यंत आनंद मला होत आहे. भरपूर कलाकार या महानाट्यामध्ये आहे. बालगोपाल आहे, वृद्ध लोक आहे, तरुण लोक आहे, म्हणजे सर्व वर्ग एकाच नाटकामध्ये आलेला आहे. अप्रतिम असं लिखाण आहे आणि डायरेक्शन पण उत्तम आहे. आम्हाला आशा आहे की येणारा जनसमुदाय जो आहे त्यांना तृप्त करण्याचं सामर्थ्य आमच्या नाटकामध्ये नक्कीच राहील. नमस्कार, मी नितीश श्रीखंडे. मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या नाटकात मी सहभागी झालो. मला खूप आनंद होत आहे. आणि मी विचार नव्हता केला की मला या नाटकामध्ये सहभागी व्हायला मिळेल, पण आपल्या रंजना मॅडम आणि विद्या मॅडम यांच्यामुळे मला या नाटकामध्ये सहभागी होता आलं. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे एक महानाट्य 2 जुलैला कविवर्य सुरेश भट सभागृह येथे सायंकाळी ठीक 6 वाजता होणार आहे. आणि मी या नाटकामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांची भूमिका सादर करीत आहे. तर तुम्ही सगळेजण या नाटकाला या आणि आपल्या परिवारासोबत आणि आपल्या फॅमिली सोबत किंवा अजून बाकी मित्र किंवा आजूबाजूचे जो काही परिसरातील जे लोक असतील त्यांना सोबत घेऊन या. बस हीच विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अर्चना खरे आहे आणि मी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या महानाट्यामध्ये नर्सची भूमिका करते आहे. या काळामध्ये सावित्रीबाईंनी म्हणजे जेव्हा प्लेग झाला होता आणि मला असं वाटत होतं की सावित्रीबाईची ट्रीटमेंट करावी, पण सावित्रीबाई इतक्या थोर महान व्यक्ती होत्या की त्यांनी स्वतःची ट्रीटमेंट न करता तू बाकीच्यांचं कर, अगं माझ्याकडे नको बघू, बाकीच्यांना बघ, आणि स्वतः त्यांनी तपासू दिलं नाही आणि बाकीच्यांना तपासा, बाकीच्यांना माझ्या गोरगरिबांना वाचव, हे सगळं त्यांनी मला सांगितलेलं आहे. अशी ही छोटीशी भूमिका मी त्यांच्या केली आहे. सर्वांना जय भीम. 2 तारखेला सुरेश भट सभागृहामध्ये हे महानाट्य आहे. तुम्ही सर्वांनी या आणि या महानाट्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद द्या. सगळ्यांना जय भीम.